परंतु याच्या बरोबरच एक महत्त्वाचा विषय आणखी असा आहे की आज जी काही परिस्थिती भारत आणि पाकिस्तानची आपण सगळ्यांनी पाहिली, जो वार आपण सगळ्यांनी पाहिला, त्याच्यामध्ये मला वाटतं नवीन पिढीने एक नवीन जल्लोष या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या रूपाने खरोखर 56 इंचाची छाती दाखवून देण्याचं काम मला वाटतं पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं। आणि मोदी साहेबांच्या रूपाने या भारताची, हिंदुस्थानची जी आपली मिलिटरी आहे त्या मिलिटरीने दाखवून दिलं, संपूर्ण पाकिस्तानला नमोहरम करण्याचं काम आपल्या देशभक्तांनी केलं। आणि म्हणून जी काही राज्यभर देशभर तिरंगा रॅलीचं नियोजन आपण पाहतोय, तो जल्लोष आपण पाहतोय, तो जल्लोष पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये करण्याचा निश्चय आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेला आहे। भडगावला 24 मे रोजी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि पाचोऱ्याला 25 तारखेला सकाळी 10 वाजता तिरंगा रॅलीचं नियोजन केलेलं आहे। याचं आयोजन जरी शिवसेना करत असली, याचं नियोजन जरी शिवसेना करत असली तरीसुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून या संपूर्ण सर्व पक्षीय, मग ते शिवसेना उभाठा असेल, भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा देशप्रेमी निपक्ष लोक असतील, या सगळ्यांना माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आम्ही फक्त नाममात्र आहोत, आपण सगळेजण देशप्रेमी आहोत आणि देशप्रेमी म्हणून या संपूर्ण पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये जी तिरंगा रॅली काढतो, ती तिरंगा रॅली एक अभूतपूर्व असावी म्हणून भडगाव तालुक्यात, भडगाव शहरात आपण 24 तारखेला सकाळी 10 वाजता न चुकता हजर होऊन आपलं देशप्रेम दाखवावं। त्याच पद्धतीने येणाऱ्या 25 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आपलं देशप्रेम दाखवून पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात एक अभूतपूर्व तिरंगा रॅली काढावी अशी आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद।